गुड आफ्टरनून स्टुडंट्स. आपण मॅथ्समधला थर्ड चॅप्टर स्टार्ट केला आहे, HCF अँड LCM. लास्ट लेक्चरला आपण प्रॅक्टिस सेट 10 सॉल्व केलेला आहे आणि या लेक्चरला आपण पाहणार आहोत फॅक्टरायझिंग अ नंबर इनटू इट्स प्राइम फॅक्टर्स. काय करायचं आपल्याला? फॅक्टरायझिंग अ नंबर इनटू इट्स प्राइम फॅक्टर्स पाडायचे, म्हणजे दिलेल्या गिवन नंबरचे आपल्याला प्राइम फॅक्टर्स फाइंड आउट करायचे आहेत. तर फॉर एक्झाम्पल आपण घेऊया. फर्स्ट एक्झाम्पल इज 24. 24 या नंबरचे आपल्याला प्राइम फॅक्टर्स पाडायचे आहेत. तर प्राइम फॅक्टर पाडण्याचे दोन मेथड्स आहेत. फर्स्ट मेथड इज वर्टिकल अरेंजमेंट अँड सेकंड इज हॉरिझॉन्टल अरेंजमेंट. या दोन अरेंजमेंटनी आपण नंबर्सचे काय करू शकतो? फॅक्टर्स पाडू शकतो. व्हर्टिकल अरेंजमेंट म्हणजे उभ्या पद्धतीने पाडलेले फॅक्टर्स आणि हॉरिझॉन्टल अरेंजमेंट म्हणजे आडव्या पद्धतीने पाडलेले फॅक्टर्स. इन एक्झाम तुम्हाला जी अरेंजमेंट इझी वाटते त्या अरेंजमेंटनी तुम्ही दिलेल्या नंबरचे फॅक्टर्स पाडले तरी चालणार आहे. तर फर्स्ट आपण बघूया व्हर्टिकल अरेंजमेंट फॉर नंबर 24. ओके, फॉर नंबर 24 व्हर्टिकल अरेंजमेंट करताना आपण अशा पद्धतीने लिहिणार. 24 आपल्याला पाडायचे आहेत प्राइम फॅक्टर्स. मग आपण स्मॉलेस्ट प्राइम फॅक्टर पासून स्टार्ट करूया. लास्ट लेक्चरला आपण बघितलं स्मॉलेस्ट प्राइम फॅक्टर इज 2. ओके, तर बघूया दिलेल्या गिवन नंबरला टूनी त्याचे फॅक्टर पडतायत का? 2 डिवाइड होतं 2नी 24ला. येस, 2 1 जा 2, 2 2 जा 4. ओके, नेक्स्ट आला आपल्याला 12. 12ला सुद्धा अगेन बघायचं 2नी डिवाइड करता येतं का? येस, येतं करता. मग कितीने डिवाइड करणार आपण? 2 6 जा 12. ओके, नेक्स्ट मिळाला आपल्याला 6. मग अगेन नेक्स्ट प्राइम नंबर पाहताना आपण कोणता बघणार? स्मॉलेस्ट प्राइम नंबर कोणता आहे आपला? 2. 2नी डिवाइड होतं 6ला, तर येस 2 3 जा 6. ओके, आपल्याला आता मिळालं 3 रिमाइंडरमध्ये. पण 2नी 3ला डिवाइड करता येईल का? नाही. मग नेक्स्ट स्मॉलेस्ट फॅक्टर बघायचा. 2च्या नंतर कोणता येतो? 3. येस, 3 इज अ प्राइम नंबर आणि 3ला फक्त 3नीच काय करता येतं? डिवाइड करता येतं. मग आपण कशाने डिवाइड करणार? नेक्स्ट स्मॉलेस्ट प्राइम नंबर इज 3. ओके, मग रिमाइंडर काय राहिला आपला? 1. 1 इज अ अगेन नॉर नायदर प्राइम नॉर कंपोजिट. ओके, मग आपले फॅक्टर्स कोणते पडलेत? 24चे इन व्हर्टिकल मेथडमध्ये जे इथं आहेत ते 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 3 इन व्हर्टिकल अरेंजमेंट. ओके, आली सर्वांच्या लक्षात? नेक्स्ट हॉरिझॉन्टल अरेंजमेंट. नंबर कोणता घेतला आपण? 24. 24ला असे फॅक्टर्स पाडायचे. मग आता पहिल्यांदा आपण स्टार्ट नेहमी स्मॉलेस्ट नंबरनी करणार आहोत. स्मॉलेस्ट नंबर इज 2. 2 इंटू 12 इज 24. ओके, नेक्स्ट आता बिगर नंबर कोणता आहे? 12. 12चे पुन्हा फॅक्टर्स पडतात का? येस, 6 2 जा 12 म्हणजे 2 इंटू 2 इंटू 6. 12चे फॅक्टर्स पडले 2 इंटू 6. ओके, नेक्स्ट 2 इंटू 2. आता फॅक्टर्स कशाचे पडायचे आहेत आपल्याला? 6चे. काय फॅक्टर्स आहेत? 2 3 जा 6. ओके, प्राइम नंबर आला लास्टला. द फॅक्टर्स पडले 24चे इन अ स्मॉलेस्ट प्राइम नंबर. देअरफॉर द फॅक्टर्स इज 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 3. बोथ अरेंजमेंटमध्ये आन्सर काय येणार आहे? सेम येणार आहे. ओके, समजले सर्वांना? नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया आपण. सेकंड 40 इन व्हर्टिकल अरेंजमेंट 40. पहिल्यांदा सुरुवात कितीनी करणार? 2नी. जर 2नी डिवाइड होत नसेल तर नेक्स्ट प्राइम नंबर घ्यायचा. किती? 3. 3नी होत नसेल तर नेक्स्ट प्राइम नंबर घ्यायचा 5. ओके, पण नेहमी लक्षात ठेवायचं
सुरुवात नेहमी कितीने करायची? स्मॉलेस्ट प्राईम नंबरने. स्मॉलेस्ट प्राईम नंबर इज 2. ओके, 2नी 40ला डिवाइड होतं. 2 2 जा 4, 0ला ॲज इट इज. नेक्स्ट 20ला 2ने डिवाइड होईल. हो, मग 2नीच डिवाइड करायचं, 3 घ्यायचा नाही किंवा 5 घ्यायचा नाही डायरेक्ट, जरी 20ला डिवाइड होत असलं तरी. 2 1 जा 2, 10. अगेन 2नी 10ला डिवाइड होतं. येस, 2 5 जा 10. ओके, आता आपल्या इथे 5 आलाय. 5ला 2ने डिवाइड होईल का? नाही. 3ने डिवाइड होईल का? नाही. मग नेक्स्ट 5ला फक्त कितीने डिवाइड करता येतं? 5ने. 5 5 जा 5 1 जा 5. ओके, मग इन व्हर्टिकल मेथडमध्ये आपल्याला फॅक्टर्स काय मिळाले? जे इथे आपण इन व्हर्टिकली लिहितो नंबर्स, ते काय असतात? आपले फॅक्टर्स. मग 2 किती वेळा मिळाला? 3 वेळा, म्हणजे 2 × 2 × 2 आणि एकदा 5. ओके, हे झाले व्हर्टिकल अरेंजमेंट. आता बघूया आपण हॉरिझॉन्टल अरेंजमेंट. 40. ओके, 40चे फॅक्टर्स काय पडले? 10 × 4. ओके, आता 10चे फॅक्टर काय लिहिणार आपण? 5 × 2 इज अ 10. आणि 4 लिहिताना कसं लिहिणार? 2 × 2, 2 2 जा 4. ओके, मग आपल्याला आता फॅक्टर पडू शकतात का कशाचे? नाही. मग आपल्याला फायनल आन्सर काय मिळालं? 40 इज इक्वल टू 2 × 2 × 2 × 5. ओके, आले लक्षात? आता तुम्ही म्हणता की अजूनही डायरेक्ट 10 × 4 करण्याऐवजी आपण 8 × 5 सुद्धा करू शकतो. 8 5 जा 40. करेक्ट, ते पाडले तरी चालणार आहेत. मग 8ला पुन्हा फॅक्टर्स काय पडणार आहेत? 4 × 2 8. ओके, 5 ॲज इट इज. पुन्हा 4चे फॅक्टर्स पडतात 2 × 2 × 2 × 5 विच इज द सेम. ओके, आले लक्षात? व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल दोन अरेंजमेंटमध्ये तुम्ही एक्झाम्पल सॉल्व करू शकता. तुम्हाला जी अरेंजमेंट सोपी वाटेल त्या अरेंजमेंटनी तुम्ही एक्झाममध्ये एक्झाम्पल सॉल्व केले तरी चालणार आहे. आपण अजून एक एक्झाम्पल बघूया. एक्झाम्पल नंबर 3. 250. ओके, 250चे आपल्याला काय पाडायचे? प्राईम फॅक्टर्स पाडायचे आहेत. फर्स्ट मेथड आपण बघूया, व्हर्टिकल मेथड 250. ओके, तर पहिल्यांदा आपण सुरुवात कशाने करणार? 2ने. बरोबर, 2ने डिवाइड होईल. येस, 2 1 जा 2, 2 2 जा 4, 1 रिमाइंडर राहिला, 10 झाला, 2 5 जा 10. ओके, 250ला 2ने डिवाइड केल्यावर किती मिळतात? 125. आता 125ला 2ने डिवाइड होणार आहे का? नाही. 3ने डिवाइड होणार आहे का? नाही. मग आपण डायरेक्ट नेक्स्ट प्राईम नंबर कोणता आहे आपल्याकडे? 5. ओके, 5ने डिवाइड होईल 125. येस, 5 2 जा 10, 2 राहिला, 5 5 जा 25. ओके, आता नेक्स्ट पाहायचं. अगेन पुन्हा याला 2ने डिवाइड करता येतं का? 25ला पूर्ण डिवाइड होतं का? नाही. 3नी नाही. नेक्स्ट मग कितीने होतं आपला नेक्स्ट प्राईम नंबर? 5. 5 5 जा 25. ओके, नेक्स्ट आता 5ला अगेन फक्त कोणत्या नंबरने डिवाइड होता? 5ने. 5 5 1 जा 5. ओके, आपले फॅक्टर्स कोणते पडले? 250चे इज इक्वल टू 2 × 5 टाइम्स 3 टाइम्स 5. 5 × 5 × 5. ओके, आले सर्वांच्या लक्षात? आता 250चे आपण हॉरिझॉन्टल अरेंजमेंट बघूया. 250 इज इक्वल टू 2 × 125. ओके, नेक्स्ट 125चे फॅक्टर्स काय पडणार आहेत? 5 × 25. 25 5 जा 125. अगेन 25चे फॅक्टर्स पडतील 5 5 जा 25. मग आपल्या फॅक्टर्स काय मिळाले? इन हॉरिझॉन्टल मेथड 2 × 5 × 5 × 5, जे की आपल्या व्हर्टिकलमध्ये सुद्धा मिळाले. दोन्ही मेथडपैकी कोणतीही मेथडनी जरी सॉल्व केलं तरी आन्सर काय येणार आहे तुमचा? सेम येणार. आले सर्वांच्या लक्षात? अजून एक एक्झाम्पल पाहूया. 57. एक्झाम्पल नंबर 4.
57चे आपल्याला काय पाडायचे, प्राईम फॅक्टर्स पाडायचे. ओके, फर्स्ट अरेंजमेंट घेऊया आपण व्हर्टिकल 57. आता 7 आहे, त्याला 2ने डिवाइड होणार आहे का, नाही. 3ने डिवाइड होईल. 3 1 जा 3, रिमाइंडर 2 राहिला, म्हणजे किती झालं 27. 3 9 जा 27. ओके, म्हणजे 19 3 जा किती मिळतात आपल्याला 57. पण 19ला डिवाइड होईल का 2नी, नाही. 3नी, नाही. तर 19 इज अगेन अ प्राईम नंबर, म्हणजे त्याला फक्त त्याच नंबरनी डिवाइड होणार. म्हणजे कितीनी डिवाइड होणार 19नी. 19 1 जा 19. ओके, मग आपल्याला फॅक्टर्स काय मिळाले 57चे, 3 × 90. ओके, हेच फॅक्टर्स काय झाले आपले हॉरिझॉन्टल मेथडमध्ये सुद्धा, कारण की जास्त आपल्याला फॅक्टर्स पडतात का याचे, नाही. आपल्याला फक्त 2च फॅक्टर मिळालेत, एक म्हणजे 3 आणि दुसरा म्हणजे 90. ओके, मग पहिल्यांदा सुरुवात करायची 2 पासून, नंतर 2नी डिवाइड होत नसेल तर कितीने डिवाइड करणार 3नी, आणि जर 3नी होत नसेल तर कितीने करणार 5नी. ओके, त्यानंतर आपण बघूया एक्झाम्पल नंबर 5. 110. ओके, आपल्याला आता फॅक्टर्स पाडायचे आहेत 110चे इन व्हर्टिकल मेथड. 110. स्टार्ट कुठून करणार आपण 2 पासून. 2 5 जा 10, रिमाइंडर 1, 2 5 जा 10. ओके, आता 55ला कितीने डिवाइड होईल, 2नी होईल का, पूर्ण होल डिवायडेशन होईल का, नाही. 3नी, नाही. तर डायरेक्ट कितीने होता 5नी, म्हणजे 5 1 जा 5, 5 1 जा 5. अगेन 11 काय मिळालं आपल्याला, प्राईम नंबर म्हटल्यावर 11ला फक्त 11नीच डिवाइड होणार, म्हणजे 11 1 जा 11. मग 110चे आपले प्राईम फॅक्टर्स काय मिळाले, 2 × 5 × 11. ओके, हेच जर आपण हॉरिझॉन्टल मेथडमध्ये बघितलं 110 इज इक्वल टू काय फॅक्टर्स पडण्याचे, 2 × 55, 55 2 जा 110. नंतर फॅक्टर्स कशाचे पाडायचे 55चे, काय फॅक्टर्स पडणार 2 × 11 5 जा 55, 5 × 11, 11 5 जा 55. ओके, आता 11चे पुन्हा प्राईम फॅक्टर्स पडणार आहेत का, नाही. हे काय झाले मग हॉरिझॉन्टल मेथडमध्ये प्राईम फॅक्टर 110चे. ओके, आले सर्वांच्या लक्षात. आपण अजून एक एक्झाम्पल पाहूया. एक्झाम्पल नंबर 6. 5 5 9 इन वर्टिकल मेथड. 5 5 9 559. आता ह्या नंबरला 2नी डिवाइड होणार आहे का, नाही. 3नी, 3 1 जा 3, 2 राहिले. 25ला 3नी होत नाही म्हटलं, 3नी पण होल डिवाइड होत नाही. नंतर 5नी, 9 आहे लास्टला, त्याच्यामुळं 5ची टेस्ट पण लागत नाही. मग डायरेक्ट कितीने डिवाइड होत आहे आपल्याला 13नी. 13 4 जा 13 3 जा. ओके, कॅल्क्युलेशन इकडे करून दाखवते तुम्हाला. 14 × 13, 3 3 जा 9, 4 3 जा 12, 3 1 जा 3, 4 1 जा 4, 9 2 + 3 5, 4 + 1 5. ओके, 13नी 559ला डिवाइड केलं किती मिळतं आपल्याला 43. जे दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं आपल्याला काय मिळतं 559. ओके, 43 अगेन काय मिळतो आपल्याला प्राईम नंबर. 43 येतो का कशाच्या टेबलमध्ये, नाही. म्हटलं 43ला फक्त कितीने डिवाइड होणार आहे 43ने. मग 43 1 जा 43. 559चे प्राईम फॅक्टर्स काय मिळाले आपल्याला 13 × 43. ओके, आणि हेच आपण जर हॉरिझॉन्टली पाहिले तर काय मिळणार आहे 559 इज इक्वल टू
13 इंटू 43, 43चे पण फॅक्टर्स पडत नाहीत आणि 13चे पण प्राईम फॅक्टर्स पडत नाहीत. मग 559चे फक्त 2 फॅक्टर्स प्राईम आहेत, 13 इंटू 43. ओके, आले सर्वांच्या लक्षात? तर यावर आधारित तुम्हाला प्रॅक्टिस सेट 11 मधले एक्झाम्पल सॉल्व करायचे आहेत. तसेच व्हिडिओमध्ये जे एक्झाम्पल सॉल्व करून दिलेले आहेत ते एक्झाम्पलही तुम्ही वहीत सॉल्व करणार आहात. थँक्यू.